बरं, राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना मतदारांना गृहीत धरता का विकास लवांडे? मध्ये ह्या काही चर्चा चाललेल्या आहेत आता. हं, अवधूतवाद ज्या पद्धतीने बोलतात, हं, मी यांना एवढा आत्मविश्वास येतो कुठून असा प्रश्न सर्वांना पडतोय. हं. अजून मतदान होण्याच्या पूर्वीच आम्ही बरं. ज्यावेळी बोलतोय तेव्हा निवडणुका प्रक्रियेने आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा निवडणूक आयोगावर मोर्चा निघाला होता. हो. 50,000 ते 60,000 लोक, 70,000 लोक रस्त्यावर उतरली होती मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्यावर. हं, तेव्हा निवडणुका लागलेल्या नव्हत्या. हे लक्षात घ्या. काय मागण्या होत्या आमच्या? त्या मागण्या पूर्ण झाल्या का निवडणूक आयोगाकडनं? हं, निवडणूक आयोग जर इथे सत्ताधारी पक्षाला तिथे प्रत्येक ठिकाणी क्लीन चिट देत असेल, आजच राज्य निवडणूक आयुक्ताचे जे काही आयुक्त आहेत वाघमारे साहेब, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, हं, हं, की तुमच्याकडे आचारसंहिता भंगाच्या आज किती तक्रारी आल्या? हं, त्या आयुक्तांनी सांगितलं फक्त एक तक्रार आली, एक. हं. 29 महानगरपालिकेमध्ये कुठेही आचारसंहिता भंग झाला नाही, असं निवडणूक आयोगाचे आयुक्त आज सांगत होते. आणि एका बाजूला जर आपण सगळ्या माध्यमांच्यातल्या बातम्या पाहिल्या, सगळे सोशल मीडिया जर चेक केला, तर सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेही एकाही महानगरपालिकेमध्ये निर्विवादपणे, पारदर्शकपणे, निर्भय वातावरणामध्ये, विश्वासार्ह वातावरणामध्ये मतदान पार पडलंच नाही. मतदार याच्यातले घोळ मिटलेत का? नाही मिटले. निवडणुकीला कोण विजयी व्हायचंय, कोण नाही हा मुद्दा सोडून देऊ आपण. तुम्हीच विजय व्हा, तुम्हीच राहा अजून 60 वर्ष. आमचं काही बंधन नाही. पण निवडणुका तर पारदर्शक घ्या. खरं तर निवडणूक आयुक्त देशाचे जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची जी निवड समिती आहे, त्या निवड समितीतनं जेव्हा सरन्यायाधीशांना काढून टाकलं आणि 2 पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशी कमिटी केली, त्याच दिवशी या देशातला निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची शाखा बनलेला आहे. अवधूत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.